काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा, प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या अभंग संहितेतील बहुतेकांच्या पाठातला प्रस्तुत अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भाने थोडा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रातस्मरणीय आदरणीय ब्रह्मीभूत हृदय निवासी संत भाऊ बाबा आणि संत भगवान बाबा या दोन अलौकिक विलक्षण विचक्षण असणाऱ्या महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने प्रातस्मरणीय आदरणीय वंदनीय ब्रह्मीभूत वेदांताचार्य नारायण बाबा बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने आदरणीय वंदनीय ब्रह्मीभूत शिवनाथ बाबा बाबांनी प्रारंभ केलेला हा नारळी सप्ताह आणि या सप्ताहातले हे 9वे वर्ष आहे। आदरणीय वंदनीय आमचे शास्त्री बाबा रामकृष्ण महाराज शास्त्री बाबा बाबांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख उपस्थितीमध्ये विठ्ठलगड यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असणारा हा भव्य दिव्य उत्सव आणि या उत्सवातली आजची ही द्वितीय सत्रातली ही माझी सेवा माझ्याकडे आहे। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्या अगोदर आदरणीय महाराजांच्या चरणावरती वंदन करतो। उपस्थित मी सर्व श्रोता मायबाप माता भगिनी पुरुष मंडळी काही निघून गेलेले, कारण पर्जन्य आला आणि पर्जन्यामुळे बरेच भाविकांनी मग विचार केला की आता होतं की नाही कीर्तन, होतं की नाही कीर्तन, मग हे नाही झालं तर कमीत कमी झोपेचं तरी कीर्तन घरी व्हावं आपलं, म्हणून ते काही जण निघून गेलेले आहेत। सर्वांच्या चरणावरती मनोभावे वंदन करतो आणि सेवेला शुभारंभ करतो। विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे। प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा संतांबद्दलची आपल्या अंतकरणात असणारी कृतज्ञता भावना या अभंगामध्ये व्यक्त करतायत। संतांचे जे उपकार आहेत विशेष करून साधकावरती जे अनन्य साधारण असे उपकार आहेत त्या उपकाराची जाणीव ठेवून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये संतांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतायत। हा उत्सव सुद्धा संतांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणाराच आहे। धन्य आहे इकड्या लोकांची। संत तर धन्यच आहेत, त्याच्यात वादच नाहीये, परंतु इकडा सर्व समाज सुद्धा धन्यतेस पात्र आहे। संतांबद्दलची कृतज्ञता हा समग्र पट्टा, या समग्र पट्ट्याकडनं अख्ख्या महाराष्ट्राने शिकून घ्यावं की संतांबद्दलची कृतज्ञता कशी व्यक्त करावी ती। विठ्ठल विठ्ठल ते आम्ही विदर्भात तिकडे गेल्यानंतर सांगत असतो, मोठे मोठे सप्ते पाहायचे असतील ना मग बीड जिल्ह्यात जायचं, मग नारळी सप्ते पाहायचे तिकडे, आणि मग नारळी सप्ते पाहिले की मग समजून घ्यायचं की आपण खरंच असे उत्सव करू शकतो का, आणि असे उत्सव कितीतरी या परिसरात होतात आणि या सर्व परिसरातली लोक या उत्सवाला तेवढ्याच प्रसन्नतेने, लक्षपूर्वक का, तेवढ्याच प्रसन्नतेने संपन्नतेने आणि प्रपन्नतेने साथ आणि दाद देतात। ही या लोकांची धन्यता आहे। विठ्ठल विठ्ठल मी यासाठी बोलतोय की या पंचक्रोशीतलं पहिलं कीर्तन सुद्धा मी याच गावात, याच जागेवरती, याच मंडपामध्ये, इथेच या भूमीवरती एक मोठा उत्सव झालता। आदरणीय आमचे साहेब त्याचे यजमान होते, पुंदे साहेब। आपल्या जीवनातलं पहिलं मोठं कीर्तन होतं बुवा ते। सुरुवातच असते ना माणसाची प्रत्येकाची, सर्वांचीच असते, फक्त काही जण नंतर विसरून जातात, ते म्हणतात मी पहिल्यापासूनच मोठा होतो। बरं बाबा होता तू मोठा,
बा मोठं झाल्यावर म्हणता येत पण नसतं काही, मोठं झाल्यावर म्हणता येत पण नाही काय आपल्याला. हो तुम्ही पहिल्यापासूनच मोठे होतात, चांगलंच आहे, त्याच्यात वाद नाही. पण मी माझं व्यक्त करतो इथे, माझ्या जीवनातलं पहिलं मोठं कीर्तन, मोठं या शब्दाचा अर्थ भव्य दिव्य मंडप, भरपूर समाज. 2014 साली इथे मी पहिल्या सत्रातलं पहिलंच कीर्तन केलं होतं इथे. पुन्हा एकदा योग आलेला आहे. मी पुन्हा येईन असं मी दरवर्षीच मंडपात म्हणतो. मी खरंच पुन्हा येतो राव. विठ्ठल विठ्ठल गावातल्या सप्ताहात मी म्हणत असतो मी पुन्हा येईल, माझा पुन्हा योग येतोच इथे. हा माझं आज थोडंच ते येतात तर मी पुन्हा का नाही येणार आहे. मी अजून पण पुन्हा म्हणतो मी पुन्हा येईन. हा सर्वांच्या चरणावरती मनोभावे वंदन करतो. ऐका, संतांची पुण्यतिथी असते, भगवंताची जयंती असते आणि सामान्य जीवाचं श्राद्ध असतं. ते केलं मुलांनी तर. संतांची पुण्यतिथी, भगवंताची जयंती, पुण्याचा संचय करणारा महात्मा ज्या तिथीला आपला देह विसर्जित करतो, आपल्या पुण्याईच्या बळाने त्या तिथीला महत्त्व प्राप्त करून देतो. म्हणून शब्द योजिला गेला की पुण्यतिथी, पुण्यस्मरण. पुण्याचा संचय करणारा जो महापुरुष असतो त्याच्याच पुण्याचं स्मरण होतं, नाही तर पाप करणाऱ्याची पापतिथीसुद्धा होत नाही. असं कुणी अजून तारीख मागायला आलं नाही, बाबा माझा बाप दारू पिऊन धडकून मेला आणि त्याची पापतिथी साजरी करायची, जरा तारीख द्या. असं अजून कोणी मागितली नाही आहे तारीख. का मागितले नाही? पाप करणाराची पापतिथी कधीच होत नाही, पण पुण्य करणाराची पुण्यतिथी आणि पुण्यस्मरण निश्चित होतं. इतिहास त्याची नोंद अखंड ठेवतो. त्यामध्ये पूजनीय नारायण बाबा आहेत आणि आदरणीय शिवनाथ बाबा, वामन भाऊ बाबा, भगवान बाबा. या महापुरुषांना समाज विसरायला तयार नाही आहे. म्हणून ते यांच्यासाठी खरा शब्द आता तुम्ही लावत नाही, परंतु या छोट्या जीवाचा जर खरा शब्द घ्यायचा असेल तर देऊ का एक शब्द? बघा तुम्हाला लावता आला तर. खरं तर हे संत वैकुंठवासी पण यांच्यासाठी लिहायचं नाही, कारण तो कमी शब्द आहे. त्यांची उंची इतकी आहे की त्यांच्यासमोर वैकुंठसुद्धा कमी आहे. त्यांची उंची इतकी आहे की त्यांच्या थांबा टाळीनंतर शेवटी द्या. इकडे टाळ्या वाजवायची लोक. आता नेमकंच वातावरण संपलं ना ते. हा असं आहे ते. एक या संतांची उंची इतकी आहे, हे गिरनार पर्वताच्या उत्तुंग शिखरावरचे पोहोचलेले महापुरुष आहेत. यांची उंची इतकी की वैकुंठ यांच्यासाठी तुच्छ आहे, कमी आहे, रजतुल्य आहे. यांच्यासाठी स्वर्ग सुद्धा गणतीत नाही आहे. यांच्यासाठी म्हणून तर आपल्याकडे प्रमाण आहेत. वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, म्हणून त्यांनी म्हणावं उपजोनिया काला खाऊ घेईन मी जन्म. मग ते जर योग्य ठिकाण वाटलं असतं तर त्यांनी तिथेच राहिले असते ना. पण ते पुन्हा मी इथे येईन, जन्म घेईल आणि भक्तिरसातला जीवनमुक्तीचा जो आनंद इथे उपभोगण्यासाठी आम्ही येतो, तो पुन्हा पुन्हा घेण्यासाठी येऊ, तो आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही पुन्हा येऊ. हे म्हणणंच त्याच्यातून सिद्ध करतं की त्यांना वैकुंठ कमी आहे, त्यांची तृप्ती वैकुंठात नाही, म्हणून ते इथे येऊ म्हणतात. स्वर्ग सुद्धा त्यांच्यासाठी कमी आहे. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. का बरं? नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. म्हणून स्वर्गातले देव जरी इथली इच्छा व्यक्त करत असतील तर हे संत महापुरुष तिथे जातीलच कशाला?
म्हणून त्यांच्यासाठी स्वर्गसुद्धा कमी आहे, वैकुंठसुद्धा त्यांना राहण्यासाठी कमी आहे. मग ते राहतात कुठे? तर त्यांच्यासाठी राहण्यासाठी त्यांना योग्य ठिकाण जर कोणतं असेल तर ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणाचा निर्देश करतात. मग वामन बाबा असतील, भगवान बाबा असतील, शिवनाथ बाबा असतील, नारायण बाबा असतील, या संत महापुरुषांना राहण्यासाठी एकच ठिकाण आहे, ते योग्य ठिकाण आहे, उत्तम ठिकाण आहे, नीट ठिकाण आहे, अलौकिक ठिकाण आहे. तसा अलौकिक विलक्षण ठिकाण त्यांच्यासाठी दुसरं कोणतं नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या सद्गुरूंना राहण्यासाठी वैकुंठ नको वाटला, माझ्या सद्गुरूंना स्वर्गसुद्धा नको वाटला, मग माऊली तुमचे सद्गुरू राहिले कुठे? माऊलीने सांगितलं, माझे सद्गुरू, माझे संत, माझे महापुरुष, माझे सर्वस्व असणारे माझे गुरुदेव, माझ्या मी हृदयात त्यांना ठेवलं. कारण उत्तम ठिकाण ते माझं हृदय होतं. ज्ञानेश्वर महाराज पहिल्याच अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या लिहितात, मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. थांब द्या, स्वर कुठंतरी एखादा चालू ठेव कोणाकडे तरी. हो, मी माझ्या सद्गुरूंना ठेवण्याचं ठिकाण, योग्य ठिकाण त्यांना वाटलं माझं हृदय, म्हणून ते माझ्या हृदयात वास्तव्याला राहिलेले आहेत. हे बघा, परमात्मा सुद्धा हृदयात आहे आणि संत सुद्धा राहण्यासाठी हृदयच चॉईस करतात. कारण हृदयच एक उत्तम ठिकाण आहे, पवित्र ठिकाण आहे. आपल्याकडे देवासाठी सुद्धा अनेक प्रमाण आहेत. साठविला हरी हृदय मंदिरी, बर हृदयबंदी खाना केला नाही म्हणायचं, मला पाठ आहे, पाठ असल्यानं म्हणायचं नाही, पुढचं काय म्हणायचं. हो, हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदयच राहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे, पण ते कुणाचं? ज्याचं हृदय शुद्ध आहे. आता हृदय आपुले चौफाळुनिया भले. काय ज्ञानेश्वर महाराज भाव देत आहेत, जरा विचार करा. आता हृदय आपुले चौफाळुनिया भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे. म्हणून संत महापुरुषांना राहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे ते अनन्य साधकाचं हृदय. आता शिवनाथ बाबा कुठे, मला जर कोणी विचारलं तर ते यांच्या हृदयात आहेत. म्हणून तर ते उत्तराधिकारी म्हणतात ना, त्याच्यासाठीच म्हणतात. त्यांच्या चेतनेचं राहण्याचं वास्तव्य ज्याच्या ठिकाणी आहे त्यालाच उत्तराधिकारी असं म्हणा ना. मग प्रत्येक महापुरुष ते त्या अनन्य साधकाच्या हृदयात राहतात. नारायण बाबा, सद्गुरू नारायण बाबा या फुंदी टाकळीच्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात आहेत. आदिनाथ बाबाच्या हृदयात आहेत, तुमच्या सर्वांच्या हृदयात आहेत. म्हणून संतांना राहण्यासाठी उत्तम ठिकाण ते म्हणजे हृदय. म्हणून मी माझ्या गुरुसाठी एक वाक्य लिहिले, हृदय निवासी सद्गुरू विठ्ठल बाबा देशमुख. विठ्ठल विठ्ठल. हृदय निवासी सद्गुरू शिवनाथ बाबा यांनी प्रारंभ केलेला हा नारळी सप्ताह, असं मी माझ्यासाठीच लावतो. हृदय निवासी सद्गुरू शिवनाथ बाबा यांनी प्रारंभ केलेला नारायण बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त हा उत्सव, ही एका अंगाने नारायण बाबाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. जगामध्ये दोन वर्ग आहेत फुंदे साहेब, एक कृतज्ञ आणि दुसरा कृतघ्न. केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा याला कृतघ्न असं म्हणतात, आणि केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून त्या जाणीवेत जगणारा त्याला कृतज्ञ असं म्हणतात. वाक्य ऐका लक्षपूर्वक. कृतज्ञता ही पुण्याची आहे आणि कृतज्ञता ही पापाची आहे. म्हणून महाभारतात सूत्र आलं, कृतज्ञे नास्ति निष्कृती ही. कोणतंही पाप कर्म करा, कोणतेही निषेध कर्म करा, त्या प्रत्येक कर्मातून ऐका सर, त्या प्रत्येक पापलायक कर्मातून निवृत्त होण्यासाठी शास्त्रामध्ये प्रायश्चित्त कर्म सांगितले. पण कृतज्ञतेचं एक असं पाप आहे,
त्या पापातून निवृत्त होण्यासाठी प्रायश्चित्त कर्मच नाहीये. इतकं गहन पाप कृतज्ञतेचं आहे. म्हणून कृतज्ञे नास्ती निष्कृतीही. कृतज्ञता किती पापाची आहे, किती हीनतेची आहे, याच्यासाठी महाभारतात एक दृष्टांत आलाय. कृतज्ञ माणसाचं मांस हिंस्र पशु तर खातच नाही, परंतु नरभक्षक सुद्धा खात नाही. इतकी कृतज्ञता हीनतेची आहे. एक गौतम नावाचा ब्राह्मण होता, महाभारतात दृष्टांत आलेला आहे. प्रवासासाठी निघाला. उन्हाळ्याचे दिवस होते. मजल देरमजल करत प्रवासासाठी निघाला. तहान लागली, थकला होता, कुठेतरी विश्राम घ्यावा म्हणून एक उंच वृक्ष बघितला दाटपाल्याचा. त्याच्या बुंद्याजवळ जाऊन तो बसला. थंड सावली लागल्यामुळे बरं वाटलं. तिथेच झोपी गेला. ज्या झाडाखाली बसलेला होता त्या झाडावरती एक पक्षी राहत होता. त्याचं नाव होतं राजहंस. तो राजहंस पक्षी विशेष आहे, ज्याचं ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा वर्णन आहे. राजहंस पक्षी म्हणजे कोणता? ज्याला क्षीर निर्विवेक कळतो. क्षीर निर्विवेक ज्याला कळतो त्याचं नाव आहे राजहंस पक्षी. त्या राजहंस पक्षाच्या समोर दूध मिश्रित पाणी ठेवा. मी पाणी मिश्रित दूध म्हटलंच नाही, जाणून बुजून म्हटलं नाही. का नाही म्हटलं? हल्ली लोक दुधात पाणी नाही टाकून राहिले, मग पाण्यात दूध टाकायला लागले. हा, म्हणून पाणी मिश्रित दूध म्हणा, नाही तर दूध मिश्रित पाणी त्याच्या समोर ठेवा. तो राजहंस आपल्या चोंचीच्या द्वारा त्यातलं दूध प्राशन करतो आणि पाणी जाग्यावर ठेवतो. काय त्याची कुशलता असेल. विद्वानांना ऐका, अजून शास्त्रज्ञांना सुद्धा हा प्रयोग यशस्वी नाही झाला त्यांचा. आता हे फॅक्टरीमध्ये नाही का, इकडे बराबर ते हे करतात, पदार्थाचे विलगीकरण करतात ना, परंतु एका पदार्थाचं विलगीकरण अजून शास्त्रज्ञांनाही जमलं नाही आहे. कोणतं? दुधातलं पाणी बाजूला काढा आणि दूध वेगळं करा. नाही जमत. ते अगोदर काय करू शकतील? ब्लडमधलं पाणी काढू शकतायत ते. त्याला काय म्हणतात साहेब? मला आता अहो ते हे करतात त्याला काय म्हणतात? डायलिसिस म्हणतात ना. ब्लडमधलं पाणीच काढतात ना, ते पाणीच काढतात. ब्लडमधलं पाणी काढता येतं त्यांना, पण अजून दुधातलं पाणी काढताच आलं नाहीये. कारण तो विवेक फक्त राजहंस पक्षाला दिलाय भगवंताने. विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा ज्ञानदेवा पंढरीनाथ. असा तो राजहंस पक्षी त्या झाडावर राहत होता. ते त्याचं घर होतं. त्याने बघितलं एक अतिथी माझ्या अंगणात आलेला आहे, झोपलेला आहे. काही फांद्याच्या पानामधून सूर्याचे किरण त्याच्या चेहऱ्यावरती जात होते आणि झोपेमध्ये व्यत्यय येऊ लागला गौतम नावाच्या ब्राह्मणाला. राजहंसाने अतिथी देवो भव हे सूत्र सांभाळण्यासाठी आपले पंख पसरवले आणि ते किरण आपल्या पंखावरती आरूढ धरले. गौतम नावाचा ब्राह्मण 2 तास झोपला, उठला, फ्रेश झाला, ताजा तवाना झाला. पुढच्या प्रवासासाठी निघणार तितक्यात राजहंसाने खाली उडी टाकली. खाली आला. थांबा, अहो चाललात तुम्ही, पण आमच्या घरी आलात तर आदरातिथ्य ते घेऊन जा. तसं जाऊ नका. अतिथी देवो भव. तुम्ही विश्राम केला होता, तुमच्यासाठी मी पंख पसरून सूर्याची किरण आरूढ धरले, कारण तुमची निद्रा व्यवस्थित व्हावी म्हणून. तुम्ही आलाच आहात तर तुम्हाला तहान लागली? म्हटले हा. भूक लागली? हा. मग चला माझ्यासोबत, मी तुमची क्षुधा आणि तृषा दोन्ही निवृत्त करतो. चला म्हणे. अगोदर पाणी प्यायचं आहे मला. म्हटलं मग चला. एका सरोवरावरती नेलं आणि त्या राजहंसाने सांगितले इथलं पाणी प्या, पवित्र पाणी इथले. त्यांनी पाणी पिलं. तुम्हाला भूक लागलेली आहे? हो. बसा, मग तुमच्यासाठी मी फळं आणतो. मग त्या राजहंस पक्षाने उडी मारली, एका वृक्षावरती गेला, मधुर मधुर फळं काढले त्यांनी. पाडाचे आंबे काढले. पाडाला पिकलाय? नाही, पिकलेले आंबे काढले. मी असंच म्हटलं, पुढचं नाही म्हटलं. आणि मग ते आंबे काढले, त्याला खायला दिले. त्याने आंबे खाल्ले. निघाला. त्यांनी सांगितलं थांबा, आजच्या दिवस आमच्या इथेच विश्राम करा, उद्या सकाळी जा तुम्ही. पण दुपारी तुम्ही जमिनीवरती झोपला होता. मी आता तुम्हाला रात्रीला शयन करण्यासाठी तुम्हाला शय्या तयार करतो म्हणे. त्यांनी पळसाचे पिंपळाचे पानं तोडले, त्याची मस्तपैकी गादी तयार केली आणि सांगितले याच्यावरती तुम्ही झोपा. हे कोण करते? कुणासाठी? राजहंस पक्षी गौतम नावाच्या ब्राह्मणासाठी
उपकाराची क्रिया करतो आहे. हा, आणि मग रात्रभर त्याच्यावरती झोपला. झोपण्यासाठी आरूढ झाला त्या शय्येवरती. त्याने सांगितलं, तुम्हाला आता भूक तर तुमची तृप्त झालेली आहे, पण तुम्हाला रात्री प्यायची सवय आहे का? पाणी. मी पाणी म्हटला, तुम्हाला पाणी प्यायची सवय आहे का? ते म्हटले हा. मग आमच्याकडे तशी काही व्यवस्था नाही आहे. आमच्याकडे तशी काही व्यवस्था नाही आहे. तुम्ही एक काम करा, माझ्यासोबत त्या सरोवरापर्यंत चला, एक द्रोण करा आणि त्यामध्ये तुम्ही पाणी घेऊन तुमच्या उशाशी ठेवा. मग त्याने द्रोण केला, पाणी घेऊन उशाशी ठेवून दिलं. रात्रभर झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला. पुढच्या प्रवासाला गुरुजी निघाला. तो पुढच्या प्रवासाला निघाल्यानंतर याने सांगितलं थांबा. राजहंसाने सांगितलं तुम्हाला किती दिवस प्रवास करायचा आहे? अजून 2-4 दिवस. मग मी तुमची पुढच्या शुद्धेची तृप्ती करण्यासाठी काही भिक्षा देतो म्हणे. काय देणार? म्हणजे माझ्याकडे फळं आहेत, हे फळं घेऊन जा तुम्ही. मग त्यांनी मधुर मधुर फळ तोडायला सुरुवात केली. या गौतम नावाच्या ब्राह्मणाने विचार केला, उन्हाळ्याचे दिवस आहे, हा फळ देणार आहे, किती दिवस टिकतील ते? त्यापेक्षा एक आपण काम करू, याला मारू, याचं मांस घेऊ सोबत, याचं मांस सोबत घेऊ आणि त्याच्यावरती आपली शुद्धा तृप्त करूया. राजहंस पक्षाचे पाय धरले, त्याचे पंख तोडले, त्याचं मांस शिजवलं आणि त्या मांसाचा गोळा घेऊन हा गौतम नावाचा ब्राह्मण पुढच्या प्रवासासाठी निघाला. कळालं मी काय सांगतो ते? ज्यांनी उपकार केले हा त्याच्यावरच यांनी अपकार केले. पण तो राजहंस पक्षी इतका महान होता, त्याच्या बाबतीत असं वर्णन आलं महाभारतात, तो दररोज सकाळी उठला की सत्यलोकात जायचा आणि ब्रह्मदेव त्याला ज्ञान सांगायचे आणि ब्रह्मदेवाने सांगितलेलं ज्ञान त्या प्रांताचा जो राजा आहे त्या राजाला येऊन ते ज्ञान सांगायचा. तो दररोजचा नित्यक्रम. दुसऱ्या दिवशी हा जाण्यासाठी राहिलाच नव्हता या जगतामध्ये. दुपार झाली, सायंकाळ झाली. राजा विचार करतो, आज राजहंस का आला नाही? प्रधानजी जाबर, आज राजहंस आला नाही माझ्याकडे. ज्या झाडावरती राजहंस राहतो तिथे प्रधानजी आले, बघितलं तर तिथे राजहंस नाहीये. त्याचे पंख तुटलेले, पाय तोडलेले, त्याची चोंच तिथे. प्रधानजीने विचार केला की कुणीतरी राजहंसाची हत्या केलेली आहे. त्याचे पंख वगैरे उचलले राजाच्या जवळ नेऊन दिले. महाराज, कुणीतरी राजहंसाची हत्या केली. कोणी केली? जाऊन चौकशी करा लवकर, जा लवकर शोध घ्या. आणि मग शोध घेतला. ज्याने राजहंसाची हत्या केली होती त्या गौतम नावाच्या ब्राह्मणाला राजासमोर उपस्थित केलं. कोण आहे तू? काय नाव आहे? माझं नाव गौतम नावाचा ब्राह्मण मी आहे. राजहंसाला का मारलं? काय अपराध केला होता त्याने तुझा? त्यांनी माझा काही अपराध केला नव्हता महाराज. उलट त्यांनी माझी खूप सेवा केली. जेवढं घडलं होतं तेवढं सांगून टाकलं. त्यांनी मला भोजन दिलं, त्यांनी माझ्या झोप व्यवस्थित व्हावी म्हणून त्याचे पंखसुद्धा त्यांनी पसरून धरले. सर्व सेवा केलेली सांगितले. मग एवढी सेवा जर माझ्या राजहंसाने तुझी केली आणि खऱ्या बऱ्या माणसात तू त्याला मारून टाकलं, म्हणजे तू किती एक नंबरचा कृतज्ञ आहे. प्रधानजी, याच्या सुद्धा शरीराचे तुकडे तुकडे करा आणि हिंस्र पश्चाला खाण्यासाठी टाकून द्या. आता राजाचीच आज्ञा. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, हिंस्र पशूला खाण्यासाठी टाकले. हिंस्र पशु साहेब तिथे यायचे, त्या मांसाचा वास घ्यायचे आणि परत निघून जायचे. मग दुर्गंधी पसरायला लागली. प्रधानजीने सांगितलं, राजेसाहेब, ज्या गौतम नावाच्या ब्राह्मणाच्या शरीराचे तुकडे करून आपण टाकलेत ना, त्याची दुर्गंधी सुटलेली आहे. म्हणले, का रे बाबा, हिंस्र पशु आले नाही का? आले म्हणे, परंतु ते वास घेतात आणि निघून जातात. मग एक काम करा, नरभक्षकांना बोलवा. नरभक्षकांना बोलावलं, सांगितलं ते मांस संपून टाका, जा तिथे. नरभक्षक आले आणि नरभक्षकांनी कुंडली कवरला माऊली ज्ञानेश्वर महाराज. बाबाजी प्रणाम करतो आपल्याला. हो, नरभक्षक गेले. नरभक्षकाने ते मांस बघितलं, तिथे हिंस्र पशु येत आहेत, वास घेत आहेत, निघून जातात. हे दृश्य बघितलं महाराज आणि राजेसाहेबाला नरभक्षक म्हणू लागले, राजेसाहेब
हे मांस आम्ही सुद्धा खाऊ शकत नाही. म्हणले का खाऊ शकत नाही? म्हणले हे मांस कोण्यातरी कृतज्ञ माणसाचं असलं पाहिजे आणि हे मांस आम्ही जर सेवन केलं तर आम्हाला पण मृत्यू येण्याची दाट शक्यता आहे. कारण मग नरभक्षक सांगू लागले, राजेसाहेब नीती आहे, पालीच्या शेपटीत विष असतं. आता बघा, पालीच्या शेपटीत विष असतं राजेसाहेब, विंचवाच्या नागीत विष असतं, सापाच्या फण्यातल्या दातात विष असतं, परंतु राजेसाहेब कृतज्ञ माणसाच्या सर्वांगात विष असतं. तैसा दुर्जन सर्वांगी विंचवाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, दुर्जन माणसाच्या सर्वांगात विष असतं राजेसाहेब, आणि ते मांस खाल्लं तर आम्ही सुद्धा मरण्याची दाट शक्यता आहे. दृष्टांत थांबून घ्यायचा आहे. एवढी कृतज्ञता ही हीनतेची आहे, तुच्छतेची आहे, पाप लायक आहे. म्हणून शास्त्राचा आग्रह आहे की ज्यांचे उपकार आहेत त्या उपकाराची जाणीव ठेवा आणि त्या जाणीवेमध्ये जीवन जगा. ही कृतज्ञता आपल्याला पुण्यफल प्राप्त करून देणारी आहे. म्हणून कृतज्ञ राहा, कृतज्ञ राहा, कृतज्ञ राहू नका, शास्त्राचा आग्रह आहे आपल्याला महाराज. मग ही कृतज्ञता आणि कृतज्ञता किती असावी याच्यासाठी भागवतात जर दृष्टांत द्यायचा झाला, विस्तार नाही करणार. एक भाताचं शीत खाल्लं होतं पांडवांच्या राजसू यज्ञामध्ये, कुणी शुकाचार्यांनी एक भाताचं शीत खाल्लं. पांडव हयातीत असेपर्यंत त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याची वेळ नाही आली, संधी नाही मिळाली. परंतु जेव्हा परीक्षितीला शाप लागला तर 7 दिवस नाही 5 मिनिटं एका ठिकाणी न थांबणारे परिव्रजकाचार्य शुकाचार्य 7 दिवस एका जाग्यावर गादीवर बसून राहून 168 तासामध्ये शुकाचार्याला भागवत सांगून मुक्त करून टाकलं. किती फी घेतली होती? किती पाकिट घेतलं होतं शुकाचार्यांनी? काही नाही, फक्त एक भाताचं शीत. मग एक भाताचं शीत त्याच्यातून उत्तीर्ण होण्यासाठी जर एक महापुरुष 7 दिवस जाग्यावर बसून भागवत कथा सांगत असेल तर आपण किती भाताची शीत खाल्ली? तुम्ही आम्ही हो. मग तर रस्त्याने जाताना फोन करून सांगतात डबा घेऊन या रस्त्यावर. ही कृतज्ञता सांभाळणं गरजेची आहे. मग विठ्ठल विठ्ठल कृतज्ञता ही पुण्याची आहे आणि कृतज्ञता ही पापाची. मग महाराज ही कृतज्ञता कशाच्या संदर्भाने वापरायची तर शास्त्रकार सांगतात उपकाराच्या संदर्भाने ही कृतज्ञता वापरायची. मग पहिला प्रश्न, उपकार म्हणजे काय? उपकाराचे काही प्रकार आहेत का? आणि उपकाराचा प्रपंच आणि परमार्थात काही फायदा आहे का? विठ्ठल विठ्ठल. वेळेत बसेल एवढं सांगून पुढे निघतो. हो. मग कृतज्ञता जर ही उपकाराच्या संदर्भाने वापरायची आहे सर, फुंदे सर,
तर मग उपकार म्हणजे काय, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, उपकाराचे काही प्रकार आहेत का. आणि तिसरा प्रश्न, उपकाराचा प्रपंच आणि परमार्थात काही फायदा आहे का, त्या उपकाराला काही फल आहे का. आहे ना. आपण एक एक मुद्दा बघूया. उपकार म्हणजे काय. उपकार शब्दामध्ये 4 शब्द आहे. उपकार, उपनाम समीपे, करणम कार उच्यते. उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करणे. जवळ करणे याला म्हणतात उपकार करणे. बरं ठीक आहे. कशाच्या जवळ करणे, आता तो स्वतंत्र भाग आहे. मग हा जवळ करणे याला उपकार म्हणतात ना. मग प्रपंचाच्या जवळ करणे हा पण उपकारच म्हणावा लागेल बाबा. म्हणून पुढे प्रश्न आला, उपकाराचे प्रकार आहेत का. हो आहेत. किती आहेत. 2 आहेत. खरा उपकार आणि खोटा उपकार. आता खरा उपकार कोणता आणि खोटा उपकार कोणता. जवळ करणं याला उपकार म्हणतात ना. हो म्हणतात. मग एखाद्याचा विवाह होत नाहीये, आता होतच नाही बऱ्याच जणाचा. मग विवाह होत नाहीये आणि एखाद्या बाबांनी कुणीतरी जुळून दिलं तर मग म्हणावं लागेल ना. काय सांगू आता. आता लोक खरं ज्यांचे लग्न झाले नाही त्यांच्याकडे बायोडाटे आणून देतात. बाबा बघा कुठंतरी. हा आता माझ्या बॅग जर उघडले तुम्ही 4-5 बायोडाटे माझ्या बॅगमध्ये आहेत. तिकडे नगर भागात विदर्भातले ते विदर्भातले इकडे इकडे तिकडे नेऊन द्यायचे. कुठं असतं तर बघा बाबा. काही काही तर म्हणायला लागले आता कुणाची जमलं आम्हाला आता. आज काही कारण मुलींचं प्रमाण घटत चाललंय. मुली काही भेटत नाही आहेत महाराज. मग कुणाची आता काही काही असे जेव्हा म्हणतात ना बाबा काय काही करा, पण तेव्हा आम्हाला पण आम्ही त्यांच्या ऐकता असताना म्हणतो की हा होईल 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 असं थोडंसं बारीक चेहरा करून आम्ही बोलतो त्याच्यासमोर थोडा. परंतु मनात आम्हाला वाटते बरे नाही होत तेच. तुम्ही म्हणाल कसं काय. अहो आपला आपला पक्ष वाढवलाच पाहिजे ना माणसानी. वाढवलाच पाहिजे ना आपण आपला. विनोदाचा भाग सोडा. मग ज्याचा विवाह होत नाहीये त्याचा जर कुणी विवाह लावून दिला तर तोही उपकारच झाला. कारण त्यांनी जवळ केलंय. कशाच्या. प्रपंचाच्या जवळ केलं. पण जवळ केलं ना एवढं निश्चित आहे. जवळ करणं याला उपकार म्हणत असताल तर हा सुद्धा उपकारच आहे. संतांनी देवाच्या जवळ केलं आणि सामान्य माणसांनी प्रपंचाच्या जवळ केलं. मग यातला खरा उपकार कोणता आणि खोटा उपकार कोणता. एक तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात जवळ करणं जर हा उपकार असेल तर ज्याच्या जवळ केल्यानंतर 5 गोष्टीची वृद्धी होत असेल तर समजून घ्या तो खोटा उपकार आहे. आणि ज्याच्या जवळ केल्यानंतर 5 गोष्टीची आत्यंतिक निवृत्ती होत असेल तर समजून घ्या तो खरा उपकार आहे. आता मी ते उरी ते खरा शब्द असा आहे. तुकोबाराय म्हणतात ज्याच्या जवळ केल्यानंतर उरी उरत नाहीये तो खरा उपकार. आणि ज्याच्या जवळ केल्यानंतर उरी दुनावते तो खोटा उपकार. मी सर्वांना कळावं म्हणून सामान्य शब्द वापरला. जवळ करणं जर उपकार असेल तर ज्याच्या जवळ केल्यानंतर 5 गोष्टीची निवृत्ती होते तो खरा उपकार. आणि ज्याच्या जवळ केल्यानंतर 5 गोष्टीची वृद्धी होते तो खोटा उपकार. तुकाराम महाराज प्रमाण देत आहे. तुका म्हणे फार तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. 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 तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. त्याचे खरे उपकार. त्याचे खरे उपकार. तुका म्हणे उरी नुरे. दादा थोडासा विको कमीत ठेवा. तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. ज्याच्या जवळ केल्यानंतर उरी न उरे त्याचे खरे उपकार. पण ज्याच्या जवळ केल्यानंतर उरी दुनावरे तो खोटा उपकार आहे. पण सर्वांना कळावं म्हणून मी ते शब्द वापरले. ज्याच्या जवळ केल्यानंतर 5 गोष्टीची वृद्धी होत असेल तो खोटा उपकार. आता ऐका. प्रपंचाच्या जवळ करणं खरा आणि सामान्य माणसांनी प्रपंचाच्या जवळ केलं.
प्रपंचाच्या जवळ केल्यानंतर 5 गोष्टी वाढतात. मी सर्वांना कळव म्हणून हा शब्द वापरतो. उरी दुनावणे हाही शब्द मला बोलता येतोय, पण मी सर्वांना कळावं म्हणून. हो, कारण तुमच्या 10-20 जणांचाच विचार नाही करत, मी सर्वांचा विचार करतोय. प्रपंचाच्या जवळ केल्यानंतर 5 गोष्टी वाढत जातात माणसाच्या, म्हणून तो खोटा उपकार आहे. कोणत्या 5 गोष्टी ऐका? अज्ञान, कर्म, जीवदशा, वासना आणि संस्कार. या 5 गोष्टीची वृद्धी दुणावते परमार्थाच्या प्रपंचाच्या जवळ केल्याने. अज्ञानाची वृद्धी होते, वाढतच जातं अज्ञान. माणूस महाराज गुततच जातं त्याच्यामध्ये. अज्ञान, कर्म वाढत चालतं माणसाचं. कर्माची निवृत्ती होते नाही, म्हणून तर कित्येक माणसं मान हलतात तरी म्हणतात अजून खूप करायचे, अजून करायचं. कर तू करच चल भाऊ, भरपूर कर. तुझी आता मान उभी आडवी हाला लागली तरी तू करच. का बरं? कर्म वाढत चालतं त्याचं. हो, अज्ञान, कर्म, जीवदशा. वास्तवात आपण शिवस्वरूप आहोत. सर्व प्रमाण पाठ आहे आपल्याला. हो, शिवोहम शिवोहम, मी वासुदेव तत्वता वगैरे वगैरे सर्व पाठ आहे आपल्याला. हो, आपण शिवस्वरूप आहोत, पण तरीही आपण जीवोहम जीवोहम म्हणतो. अज्ञान, कर्म, जीवदशेवर ते. पुन्हा वासना वाढत चालले की नाही. मग जन्म घेणे लागे, झालं आलं पुढं. पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाय मुरारे भज गोविंदम मूढमते भज गोविंदम. म्हणून अज्ञान, कर्म, जीवदशा, वासना आणि संस्कार, अनंत जन्माचे विषयाचे संस्कार आपल्या चित्तावरती आरूढ आहेत. आता सर्व महापुरुष आहेत. मी कानाला हात लावून तुमचा एक मुलगा म्हणून बोलतोय. विक्षिप्त बुद्धीने ऐकलं आणि मन तुमचं डिस्टर्ब झालं तर तो दोष तुमचा. मी अगोदर सांगतो, पवित्र भावनेने ऐका. आपल्याला सर्व शिकवावं लागतं. ज्या आईच्या उदरामध्ये आपण 9 महिने 9 दिवस राहतो, त्या आईला आई म्हणावं हे सुद्धा आपल्याला शिकवावं लागतं. पण आपल्याला काही गोष्टी न शिकता आल्या. कुठे शिकलो आपण? उत्तर काय उत्तर आहे? प्रपंच असा करावा हे शिकवावं लागतं आपल्याला. शिकवावं लागतं? हो नाही? परमार्थ असा करा हे शिकवावं लागतं. पण प्रपंच असा करा असे कुठे पाथर्डीला क्लासेस नाहीत त्याचे. पण प्रपंच होतो का नाही? एकाचे 2, 2चे 4, 4चा 5, पार वेल मंडपावर जातो, मंडप खाली पडायची वेळ येते. कुठे शिकलो आपण हे? विचार करा याचा जरासा. कारण आपण ही शिकलेलो नाही, शिकतोय असं नाही, शिकतच आलेलो आहे. याचा फार वज्रलेप झाला. आमचे डॉक्टर महाराज जाधव म्हणतात विठ्ठल विठ्ठल. मी कशासाठी बोललोय? संस्कार पण आपल्या चित्तावरती आरूढ आहेत. जर तुम्हाला माझं पटत नसेल तर मग नाथ बाबा पहा, मग तर तुमची लगेच मान खाली जाईल. मग अनादि अविद्येच्या ठाई विषय भोग भोगिले पाही, ते ठसावले चित्ताची ठाई वारंवार सेविता. आता माझ्या बाबतीत तक्रार घेऊ नका, नाथ बाबाला जाऊन भेटा तुम्ही. विठ्ठल विठ्ठल हे संस्कार आपल्यावरती आरूढ आहेत महाराज. म्हणून या 5 गोष्टीची हे वाढतच चालले की नाही? का नाही वाढत? याची निवृत्ती होते, हे वाढत चाललेले आहेत अजून. या 5 गोष्टीची वृद्धी प्रपंचाच्या जवळ केल्याने होणार आहे. म्हणून प्रपंचाच्या जवळ करणं हा खोटा उपकार मानला आणि परमार्थाच्या जवळ करणं हा खरा उपकार मानला. का? तर या 5 गोष्टीची निवृत्ती तिथे होते. म्हणून अज्ञानाची निवृत्ती होते. अज्ञानाची निवृत्ती होते. अज्ञान कर्माची निवृत्ती होते. कारण ओम पूर्णमदः पर्यंत जायचं आहे आपल्याला, तिथे कर्माची निवृत्ती होते. तुकाराम महाराज म्हणतायत काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही
घ्या. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. उंटली आलावा कुंडली आगावा तृष्णेदिया, कुंडली आगावा तृष्णेदिया. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, पावलो विसावा. सकळाशी येथे आता त्याच्यासाठी हो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कर्माची निवृत्ती. हा, अज्ञान कर्म हो. जीवदशा हे जीव हे भास सरे, आप परम परमात्म बोध भरे. मी जीव आहे नको, मग शिवोहम शिवोहम. कोण आहे तू? मी देह आहे. संतांनी नकार दिला, नाहीये न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. मग कोण आहे तू? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय नाहीये मी. मन बुद्धी चित्त अहंकार नाहीये. शंकराचार्याचं सर्व पद आपल्याला पाठ आहेत. मनो बुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिहवे, न च घ्राण नेत्रे, न च योम भूमी, न तेजो न वायू. इकडे आहे का? इकडे चिदानंद रूप शिवोहं शिवोहं, चिदानंद रूप शिवोहं शिवो. न वाक्पानि पादो, न चोपस्त पायू. नाहीये मी ज्ञानेंद्रिय पण नाही, मी कर्मेंद्रिय पण नाही, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही. आहे कोण? अवशिष्ट शिल्लक राहिलेलं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी वासुदेव तत्वता कळो येईल, विचारिता आहे ठाऊक सभागिया संता. मी शिव स्वरूप आहे. हे संताजवळच गेल्यावर कळलं ना. संता म्हणून कळो येईल, विचारिता आहे ठाऊक कुणाला? सभागिया संता. मग संतांच्या जवळ झालं, देवाच्या जवळ झालं की मी शिवोहम आहे, कळो येईल विचारिता. म्हणून अज्ञानाची कर्माची सुद्धा निवृत्ती होईल. विठ्ठल विठ्ठल अज्ञान कर्म जीवदशा याच्यावरती किती बोलता येईल बरं का. त्या जीवदशेवरती आता मला वाटतं समजा मी श्रीनिवास आहे, पण मी श्रीनिवास थोडा आहे. ठेविलेनी नावेसी ओ देत उठी, उपजली या बालकासी नाव नाही ते पाशी. ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. आपल्याकडे नाव आहे का? आपण लेबल घेऊन आलो का? मम्मी काय हे माझं नाव असं नाही, पण आई ठेवती, वडील ठेवतात. बाळू हा हा बाळू. ठेविलेनी नावेशी ओ देत उठी. मग आपण आहोत तरी मूळ काय? या सर्वाचा जर विचार केला तर शिवोहम शिवो. पण ते कळो येईल विचारिता. मग त्याच्यासाठी बरीच प्रक्रिया करावं लागती. त्याच्यासाठी तनुमनु जीवे, चरणासी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ. म्हणून तर मी एक शब्द वापरत असतो, परमार्थामध्ये पुरुषार्थ हे सर्व कळेल कधी? 3 गोष्टीचा समन्वय होईल तेव्हा. पुरुषार्थ, प्रार्थना आणि प्रतीक्षा या 3 गोष्टीचा समन्वय होईल तेव्हा परमार्थाचं शिखर प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून तर पुरुषार्थ करावा लागतो. या लोकांनी पुरुषार्थ केला ना, पुरुषार्थ केला. डोंगरावरती पर्वतावरती राहून प्रार्थना केली देवाची आणि प्रतीक्षा केली 60-70 वर्ष. देह कष्ट वित्ती, पुष्ट वित्ती नाही.
नाही मी असं केलं तरी मोठं नाही दिसत मी, असं केलं तरी मी मोठा कुठे दिसतो. हा देह कष्टविती परोपकारे. हा या संतांनी आता खरं सांगा, हे वामन भाऊ म्हणा, भगवान बाबा म्हणा, हे नारायण बा, हे डोंगर. आता मी त्या दिवशी तिथे गेलतो, हे महापुरुष एकटाच राहतो बाबा त्या गडावर, ते विठ्ठल गडावरती मी गेलो. त्या दिवशी कीर्तनाला गेलो. मी म्हणलं बाबा तुम्ही, ते म्हणले बाबा आहेत ना इथे, त्याच्यामुळे काही वाटत नाही इथे. ती एकटे आणि ते कुठे गेले विनेकरी, ते कुठे फिट माणूस आहे त्यांचा, ते पक्का माणूस. महाराजाला सुद्धा हलू देत नाही. नाही नाही हे करावंच लागेल तुम्हाला. आपण मी पाय धुतले ना, धुवावंच लागतील पुन्हा. मी म्हणला असं, कारण आम्हाला आतमध्ये विचारलं जातं पाय धुतले का नाही महाराजांनी, पाय धुवा त्यांचे. मी म्हणलं असा सेवक भाग्यानेच मिळतो आम्हाला. पाय धुवा नाही, आमचे पायच कापायला बसलेत असे शिष्य भेटतात. धन्य तुमची विठ्ठल विठ्ठल आता बाबाच्या इथं नाही मी अजून गेलो, पण जाऊ कधीतरी आपण. हां मी येईल पुन्हा तुमच्याकडे पण कधीतरी. हां आता हे मी यांच्यासमोर लेकरासारखं आहे, हे माझ्या बापासारखे सांभाळतील मला. हां म्हणून जिथे जिथे महापुरुष राहतात विचार करा कसे राहत असतील. आपल्याला फक्त व्यासपीठ दिसते, त्यांची गाडी दिसते, किंवा त्यांना लोक वाजवत बँड वाजवत नेतात. ते बँडवाले आले वाजवायला, मला थांब भाऊ आपलं बाबाकडे जा, गेल्यानंतर वाजव. हां मला लय बरं वाटतं बँड वाजल्यावर. हां आपल्याला वाटतं जाऊ दे तिकडं नाही तर इथं तरी आपलं, मग मी आनंदाने येतो. मला कधी पुढच्या वेळेस जर तुम्ही बोलवलं फुंदे टाकणीमध्ये, मला पाकिट नाही दिलं तरी झालं, फक्त बँड वाजवत नाही जा. हां ऐका ऐका, हे दिसतंय हे वैभव, पण या वैभवाच्या पाठीमागे त्याग किती असतं या महापुरुषांचा हे फक्त बोलता येतं. बोल बोलता वाटे सोपे, पण तरणी करणी करता तीर कापे. हे ध्यानात ठेवा बाप. हो माझे सद्गुरू महाराज म्हणायचे, अरे साधू होणं म्हणजे धारदार तलवारीवरती चालणं आहे. कारण तुम्ही लोक मग नुसतं कारण तुमचे कॅमेरे असे लावलेलेच असतात. हा कॅमेरे यांच्या ऑनलाईन, मग थोडं का काय हा दगडच फेकून मारेल तुम्हाला काय हा म्हणत राहता. हा पण असतं की नाही. म्हणून विनोदाचा भाग सोडा, साधू होण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. ज्ञानेश्वर महाराजाचा 18वा अध्याय बघा मग. हो जर तुम्हाला खरंच आतमध्ये दया तुमच्या अंतकरणाचा असेल तर त्या साधूसाठी लिहिलेल्या ओव्या जरी वाचल्या तरी एखादा साधू पाहिला तर डोळे भरून येतील तुमचे. ज्ञानेश्वर महाराज लिहितात, काय लिहितात मी ओव्या म्हणून दाखवतो, घरी जाऊन बघा तुम्ही. हो सारसाही विघडता वाऊनी वत्स काढिता, का भनंग दौडिता भानियावरुनी, माये पुढोनी बालक काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मीना. इतके दृष्टांत दिले. हा मग त्यांना दागिना कशाला म्हणतात, सोन्याच्या लगड गळ्यात बांधल्यावर मग सोन्याची आटणी करणं याला दागिना असं म्हणतात. ऐका तसं त्यागात्मक जीवनाला साधू असं म्हणत असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तोच साधू जेव्हा गिरीकंदरा सोडून समाजात येतो तेव्हा तो समाजाला आनंद देऊ शकतो. एक वाक्य खूप महत्वाचे, आवडलं तर मग तुम्ही दाद द्या त्याला. वसंत ऋतू आला, वसंत ऋतू आला तर जंगलाचं दारिद्र्य जातं. लक्षपूर्वक काय का फुंदे साहेब, वसंत ऋतू आला तर वनाचं दारिद्र्य जातं, आणि साधू जनात आला तर जनाचं दारिद्र्य जातं. म्हणून हे संतांनी सोडले डोंगर, त्यांनी डोंगर सोडले आणि हे कंबर सोडते. हा यांनी डोंगर सोडले, पर्वत सोडले आणि तुमच्या आमच्यामध्ये आले का आपलं दारिद्र्य जावं. कोणतं, विचाराचं, अज्ञानाचं, कर्माचं, वासनेचं, संस्काराचं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून साधूला पाहत असताना आपल्या दृष्टीतून पाहू नका, साधूकडे पाहत असताना, कारण आतमध्ये जे भरलेलं आहे तेच बाहेर दिसत असतं.
आपली दृष्टी जशी ही फिरती तशी समजून घ्यायचं आतमध्ये मटेरियल तसं भरलेलं आहे आपलं. हे निश्चित, हे मान्यच करावं लागेल. चष्मा जर हिरवा घातला तर झाडं काळे दिसतात, असं आहे का? नाहीये. हिरवा घातला तर हिरवेच दिसतात. हो, म्हणून त्याला दृष्टीसृष्टीवाद म्हटलं ना शास्त्रामध्ये. दृष्टीसृष्टीवाद आला शास्त्रामध्ये, वर्णन आलं त्याचं. जसा चष्मा घासाल तसं समोरचं दृश्य दिसते ना. हिरवा घातला तर हिरवा, काळा घातला तर काळा, जे जसे असतील तुम्ही जे काय घालत असाल. हो, तसंच आतला पण चर्मचक्षु आत पण आहेत ना एक. जशी दृष्टी आतली असेल तसं बाहेरचं जीवन जगतं, दिसतं. म्हणून साधूकडे पाहत असताना माझे पूज्य मुरारी बापू म्हणत असतात, अपने दृष्टि से मत देखना, साधू को देखना है तो साधू के ही दृष्टि से देखना. विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा ज्ञानदेवा. मी कशासाठी बोलत होतो? अज्ञान कर्म जीवदशा ते शिवस्वरूप आहेत, पण ते जीवस्वरूपात येऊन तुमच्या आमच्यासाठी त्यांनी इथे देह कष्टविते परोपकारे म्हणून कळो येईल विचारिता. अज्ञान कर्म जीवदशा. तू जीव नाहीये, तू शिव आहे. हो, तू ब्रह्म आहेस, हे संत सांगतील. मग अज्ञान कर्म जीवदशा वासना. राहू दे वासना तुझे पायी, किंवा मग जन्म घेणे लागे, ते सांगितलंच. मग तिथे इकडे परमात्म्याच्या चरणाजवळ वासना ठेवायला लावली. अज्ञान कर्म जीवदशा वासना आणि संस्कार, त्याची सुद्धा निवृत्ती संतच करतात महाराज. बाबा, म्हणून या 5 गोष्टीची निवृत्ती संतांनी परमात्म्याच्या जवळ केल्यामुळे झालेली आहे. म्हणून संतांनी जिथे जवळ केलं तो खरा उपकार. मग संतांनी कुठं जवळ केलं तर परमात्म्याच्या जवळ केलं, परमार्थाच्या जवळ केलं, म्हणून हा खरा उपकार. आणि सामान्य जीवाने प्रपंचाच्या जवळ केलं, हा खोटा उपकार. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणून उपकार म्हणजे काय कळालं? उपकाराचे प्रकार कळाले, खरा खोटा. हो, कोणता खरा खोटा कोणता सर्व कळालं. उपकाराचा प्रपंच आणि परमार्थात फायदा आहे का? मग काही सांगा. हो, आहे ना. उपकार असं तत्व आहे, त्याला प्रपंचातही फळ आहे आणि परमार्थातही फळ आहे. उपकार नावाचा वृक्ष वांझोटा नाहीये, त्याला लदबदून फळ येतात. महाराज माझे बाबा म्हणायचे. मग उपकार प्रपंचात जरी केला तरी त्याला फल मिळतंच, आणि परमार्थात जरी केला तरी त्याला फल मिळतं. पण प्रापंचिक जीवाला उपकाराचं प्रपंचाच्या दृष्टीने फळ सांगावं लागेल, मग त्याला परोपकार करण्यात जरा आनंद वाटेल. आणि पारमार्थिक जीवाला परमार्थाच्या दृष्टीने उपकाराचं फळ सांगावं लागेल, मग त्याला परोपकार करायला आवडेल. प्रपंचाच्या दृष्टीने अगोदर सांगतो. प्रपंचात परोपकाराला फळ आहे का? हो, आहे ना. आहे ना. परमार्थात आहे का? हो, आहे. मग प्रपंचात काय फळ आहे ते पहिलं सांगा. परोपकाराला प्रपंचात पहिलं फळ काय असेल तर ते कीर्ती. कीर्ती हे पहिलं फळ आहे. हा, समजा आता इथे जेही तुम्ही करताय, फुंदे टाकळी गावाच्या वतीने सर्व होते, या गावची कीर्ती आहे की नाही? मी पाहतो कुठून जिथून येतो तिथून बोर्ड पाहतो, जे खाली फुंदे टाकळी फुंदे टाकळी फुंदे टाकळी नाव लिहिलेलं आहे ना. मग हा एवढाही खर्च जर समजा आपल्या वतीने होत असेल, इथे जोही कोणी वर्गणी देतो त्याचं नाव होतं की नाही? होतं की नाही? आता साहेबांनी तो मोठा सप्ताह केला होता. मी आल्यानंतर माझ्या कीर्तनाच्या दृष्टीने जरी बोललो असेल, परंतु त्या सप्ताहाच्या दृष्टीने त्यांची कीर्ती आहेच की नाही? आहेच ना. म्हणजे परोपकाराला काय फळ आहे तर कीर्ती. कीर्ती हे फळ आहे. हा, परमार्थात कीर्तीला फळ नाही आहे. हा, कीर्तीला वश होऊ नये साधकाने परमार्थामध्ये. हा, पण एक ओवी सांगू का? तिचं रहस्य सांगू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जाणतेने तवची जियावे, जववरी अपकीर्ती अंगा न पवे, अपकीर्ती अंगा न पवे तववरी जियावे. म्हणजे याचा अर्थ कीर्तीला महत्व आहे. जरा विचाराने ऐका जरा. जाणतेने तवची जियाने, जाणत्या माणसाने तोपर्यंतच जगावं जोपर्यंत त्याच्या अंगाला अपकीर्ती लागत नाहीये. म्हणजे अपकीर्ती लागत नाही तोपर्यंतच जगावं, म्हणजेच याचा अर्थ कीर्तीला महत्व आहे.
कीर्तीला महत्त्व आहे, चांगल्या कीर्तीला महत्त्व आहे. म्हणून कीर्ती हे प्रपंचामध्ये परोपकाराला फळ आहे. बघा तुम्ही, हो, कर्णाचं औदार्य आजही दाखवल्या जातं, आपल्याला सांगितलं जातं. का? त्यांनी परोपकार. कर्ण दररोज 3 तास दान करायचा असं आम्ही ऐकलेले. माझे सद्गुरू बाबा दररोज सकाळी उठलं की नाही सूर्याला अर्घ्य द्यायचा आणि 3 तास दान द्यायचा. जेवढे येतील तेवढे घ्या. म्हणून तर त्याची कीर्ती. सिबी दधीज हरिचंद्र नरेशा हे एवढ्या यादीत पण ते अग्रस्थानी गेला महाराज. दररोज आला की द्यायचा, घेऊन जा. एक दिवस एक व्यक्ती लेट आला, दान वाटायची वेळ संपली, कर्ण निघाला असा, तितक्यात महाराज 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 मी राहिलो. तो पळत आला. कर्णाने लगेच डाव्या हाताने ते जे काही दान द्यायचं होतं ते उचलले. मोती असतील, हिरे असतील, काय असतील ते, कर्णच येतो, त्याने डाव्या हाताने उचलले देऊन टाकले. तितक्यात त्याचे जे कुलगुरू होते त्याने हात धरला. कर्णा, डाव्या हाताने दान द्यायचं नसतं, निषेध आहे डाव्या हाताने दान देणं. तू डाव्या हाताने का दान दिलं? गुरुजी क्षमा करा, पण हेतू पुरस्कृत दिला डाव्या हाताने. का? मी विचार केला, हा लेट आलेला आहे, मी राजा आहे, त्यात जे कर्णाने दिले होते त्याला प्रांत त्याचा, मी राजा आहे. मी दान देत असताना वेळ संपलेली आहे आणि तो लेट आला, पण मी जर त्याला उजव्या हात असा करून दान देऊ, तेवढ्यात जर माझ्या मनात आलं नाही द्यायचं याला, तर मग हा अतिथी माझ्यापासून विनमुख जाईल. म्हणून मी माझ्या मनात काही भावना व्यक्त होऊ नये त्याच्या अगोदर डाव्या हाताने देऊन टाकलं. किती उदार आहे कर्ण, किती उदार आहे. मग त्याची कीर्ती आजही गायल्या जाते. का बरं? तर परोपकाराला फळ आहे कीर्ती. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरला ज्ञानदेव हरिनाथ भगवान की. परमार्थाच्या दृष्टीने थोडा विचार करा. म्हणून तर जीवनमुक्त महापुरुषांची कीर्ती नाहीये. कीर्ती कुणाची आहे? काही महापुरुषांनी आपलं ज्ञान हे आपल्याच उद्धारासाठी वापरलं, त्यांची कीर्ती नाही झाली. पण काही संतांनी आपल्या जवळचं ज्ञान जगाच्या उद्धारासाठी वापरलं, तर त्यांची कीर्ती. म्हणून जीवनमुक्त महापुरुषाची कीर्ती नाहीये, ज्ञानोबारायचीच कीर्ती आहे. का? प्रगट गुह्य बोले. बोला. विश्व ब्रह्माची केले प्रगट गुह्य बोले. प्रगट गुह्य बोले. विश्व ब्रह्माची केले प्रगट गुह्य बोले. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवेले. ज्ञान जगी हित नेनती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. प्रगट गुहे बोले विश्व ब्रह्मची केले. ते राम जनार्दनी म्हणून रामेश्वर म्हणण्या गेलं. राम जनार्दनी चरणी टक्कची ठेले आरती. पकडायचं असतं, पार्टी पडू नाही द्यायची. काय म्हणतात, पडू द्या, नाही नाही असं नाही करायचं. होत असतं गाताने सहज कधी कधी, असं काय नाही. विठ्ठल विठ्ठल. तसं ते पाठांतराला बाप माणूस आहे ते. पाठांतराला लय पक्का माणूस आहे ते. मी त्यांची स्तुती करतो, काय मला काय जायचं त्यांच्या घरी मागायला. परंतु पाठांतर आहे त्यांच्याकडे भरपूर. हो, लोपले ज्ञान जगी म्हणून ज्ञानोबारायचीच कीर्ती झाली. का? ज्ञानोबारायांनी आपल्या जवळचं ज्ञान समाजाच्या उद्धारासाठी वापरलं. तुकोबारायांनी आपल्या जवळचं ज्ञान समाजाच्या उद्धारासाठी वापरलं. म्हणून तुका म्हणे चाखून सांगे मज अनुभव आहे अंगे. म्हणून संतांचीच कीर्ती झाली. का? आपल्या जवळचं ज्ञान त्यांनी परोपकारासाठी वापरलेलं आहे. म्हणून कीर्ती ही परोपकाराला पहिलं फळ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
प्रापंचिक दृष्ट्या सामान्य दृष्ट्या आपण हा विचार केला, संत कीर्तीला वश झालेले नाहीयेत, पण तरीही कीर्ती मात्र होतेच एवढं निश्चित आहे. चला, परमार्थिक दृष्ट्या परोपकाराला काय फळ आहे, तर परम प्रयोजन असणारा परमात्मा त्या परोपकार करणाऱ्याला प्राप्त होतो. हे परोपकाराचं परमार्थातलं फल आहे. मी पटवून देतो तुम्हाला, ऐका. भगवत प्राप्तीचे जगद्गुरु तुकोबारायांनी काही उपाय सांगितले. अभंग आपल्या सर्वांना पाठ आहे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुला देव पाहिजे ना, तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव, अनिकाचे कानी गुणदोष मना नानी, मस्तक ठेंगना करी संताच्या चरणा, वेचिते वचन जेने राहे समाधान, तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. आणि शेवटी सांगितलं, तू का म्हणे फार, शेवट म्हणून भैरव गेलो. हां हो, तू का म्हणे फार, थोडा तरी परोपकार, तू फार परोपकार कर, तुला देव पाहिजे ना, फार परोपकार कर. फार परोपकार नाही करता आला तर मग थोडा तरी परोपकार तुझं व्हावा आहे देव. नका देऊ दूध दयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, किंवा फुकाचे जीवन तरी. मग हे थोडा परोपकार करता करता फार हे नेमकं समीकरण कसं जुळवायचं देव प्राप्त होईल ते चंद्रशेखर महाराजांनी सांगितलं बरं का. थोडा परोपकार करता 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 त्याला फार परोपकार करण्याची इच्छा व्यक्त होईल, आणि फार परोपकार झाला की त्याचं चित्त शुद्ध होईल, आणि चित्त शुद्ध झालं की मग येऊनी गोपाळ राहे तेथे, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, करावे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे. आणि फार करता आला नाही तर थोडा परोपकार कर, तुझं व्हावा आहे देव. लोक म्हणतात, तुकाराम महाराजच म्हटले काय, तुका म्हणे फार थोडा, म्हणजे काय, 100 रुपये वर्गणी, 8 दिवस जेवायला अख्खं घर, शेवटच्या दिवशी म्हणतो किती शिल्लक राहिले, फार थोडा. असं डोकं नाही लावायचं. मग फार कर, आणि फार नाही परोपकार करता आला तर मग थोडा कर. थोडा करता करता फार करण्याची इच्छा व्यक्त होईल तुझी, आणि आवड झाली की मग तुला परमात्मा तो हस्ता मलक तुला प्राप्त होईल, याच्यात काही संदेह नाहीये. म्हणून परोपकाराला काय फळ आहे परमार्थात, तर परम प्रयोजन असणारा परमात्मा त्याला प्राप्त होतो. हे परोपकाराला परमार्थात फळ आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून परोपकाराला प्रपंचातही फळ आहे आणि परमार्थातही फळ आहे. म्हणून संतांनी सांगितलं, बाबांनो परोपकार करा रे, परोपकार करा, परोपकार करा. का हो तुकाराम महाराज, काय तुमचे संत सांगतात नुसते परोपकार करा, परोपकार करा, परोपकार करा, तुमचे संत करतात का? अरे बाबा असं काय म्हणतो, अरे संत परोपकार करण्यासाठीच आले, परोपकारच केला, आणि गेल्यानंतर सुद्धा अजूनही परोपकारच करतात. 3 प्रमाण देता येईल आपल्याला. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग अररानी भरले. देह कष्टविती, पुन्हा पुढं देहाला कष्टविलं परोपकारासाठी, आलेही परोपकारासाठी. आणि तुका म्हणे आता उरलो उपकारा, अजूनही संत आहेत ना, 9वा नारळी सप्ताह नाहीतर जे काय असतील, जे जे ज्या ज्या गडाचे होतात, हे त्यांची कीर्ती अजूनही आपल्याला परोपकारच करवित आहे. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, म्हणून सर्व समग्र संतांचं जीवनच परोपकारासाठी आहे. म्हणून संत परोपकार करतात का असं काय विचारतो, संत परोपकारासाठीच आलेले आहेत. म्हणून ते तुम्हाला सांगतात की बाबा परोपकार करा, परोपकार करा. महाराज
मग संत परोपकार करतात? हो करतात. काय संतांचे परोपकार आहेत? संतांचे परोपकार काय आहेत? काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याची व्हावे उतराई, काय द्यावे त्याची व्हावे उतराई. मज मग संत परोपकारासाठी येतात, राहतात, परोपकारच करतात. तर मग संतांचे परोपकार आहे म्हणतात, तर मग काय परोपकार आहे सांगा तुकोबाराया. तेव्हा तुकोबाराय आपल्या वाणीची असमर्थता व्यक्त करतायत. काय सांगू आता संतांचे उपकार. मी संतांचे उपकार काय सांगू. आता हा काय शब्द खरं तर जास्त करून दहाव्याच्या ठिकाणी वापरला जातो. हा, ह्या तर प्रत्येक ठिकाणी दहाव्याला प्रवचन होतं ना. मग अगोदर चिठ्ठी दिली जाते महाराजाला, चांगलं सांगा बरं का, चांगलं सांगा. मग त्या महाराजाला बिचारा सांगावंच लागतं. मग मग काय सांगावं त्याला प्रश्न पडतो ना. मग तो दहाव्याच्या प्रवचन करता करता म्हणत असतो, साहेबाच्या बाबतीत काय सांगावं, काय सांगावं संत साहेबाच्या बाबतीत. आता सांगण्यासारखंच काही नसतं. हा, काय काय सांगावं, सांगावं यांनी हे तिकडे जात होतो. नाही इथं मला खाजवलं ते, आपलं हे इथं खाजवलं म्हणून मी असं केलं, बाकी काही नाही. हा, सांग सर्व. तो तिकडे जात होता, हाडं फोडत होता, नको ते खात होता, नको ते पित होता. सांगण्यासारखंच नाहीये म्हणून प्रश्न येतो, काय सांगावं आता, काय सांगावं. तुकाराम महाराज ते तसं तर नाही ना तुमचं इकडं. तुकाराम महाराज म्हणजे असं नाही. मग हो, संतांचे परोपकार वाणीने सांगण्यासारखे नाहीयेत असं नाही, पण तो सांगण्याचा विषय नाहीये, तो अनुभवायचा विषय आहे. एक थोडं 2 मिनटं लक्ष देता का माझ्याकडे. 2 मिनटं हे आहेत म्हणून मी विस्तार करतो. 2-3 महापुरुष इथं उभे आहेत ना म्हणून थोडासा तुम्ही फक्त लक्ष द्या. नाही कळालं तरी गप आहे का, पण फक्त मी जेवढं कळेल एवढं सांगण्याचा प्रयत्न करतो माझ्या बुद्धीच्या कुवतेनुसार. शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या सत्ता आल्यात पहा. शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या सत्ता आल्यात. एक फक्त 5 मिनटं, जास्त वेळ करणार नाही तुम्हाला, 10 मिनटं सर्व सोडतो, पण लक्ष द्या इकडं. 3 सत्ता सांगितल्या शास्त्रामध्ये. पारमार्थिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता आणि व्यवहारिक सत्ता. 3 सत्ता सांगितल्यात. व्यवहारिक सत्तेमध्ये ऐका, व्यवहारिक सत्तेमध्ये बोलणंही आहे आणि अनुभव पण आहे. प्रातिभाषिक सत्तेमध्ये बोलणं आहे, अनुभव नाही आहे. आणि पारमार्थिक सत्तेमध्ये बोलणं नाही आहे, अनुभव आहे. लक्षपूर्वक आहे का, लक्षपूर्वक आहे का. व्यवहारिक सत्तेमध्ये बोलणं पण आहे, अनुभव पण आहे. विस्तार न करता सर्वांना पटेल एवढं लवकर सांगतो. व्यवहारिक सत्तेमध्ये बोलणंही आहे, अनुभव आहे. माझं लग्न आहे, माझं म्हणजे हां माझं लग्न आहे हे बोलणं पण आहे, आणि नंतर बायकोने जर हाणलं तर हे अनुभव पण आहे. हा अनुभव पण आहे. म्हणून माणसं घरातून लवकर बाहेर जातात सकाळी. आले झंझट नको ऐकायला. बोलणं पण आहे ना अनुभव पण आहे. लग्न आहे ते सुट्ट कोट्ट जोट्ट जॅकेट सर्व घालून ते आनंदी असतं, ते आनंदाचे डोही आनंद तरंग. पण नंतर जे जे काही भोगा मग दुःख, म्हणजे बोलणं पण आहे आणि अनुभव पण आहे. व्यवहारिक सत्ता मी सर्वांना कळा म्हणून हात, खरं तर हे सांगायचे काय करणार, दुसरे लागेल तेवढे दृष्टांत चालले, पण तुमच्यातलं सांगितलं औषध जरा लवकर लागू पडतं तुम्हाला. बोलणं पण आहे अनुभव पण आहे. एक जण म्हटला माझ्या बायकोने मारलं आणि माझे भांडणं झाले म्हणे. त्यानं मारलं, हो
काय मारलं उशी फेकून मारली अरे 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 चांगली चप्पल फेकून आणायची होती हा विनोदाचा भाग सोडा बोलणंही आहे आणि अनुभव व्यावहारिक सत्तेत बोलणं पण आहे अनुभव पण आहे प्रातिभाषिक सत्तेमध्ये बोलणं आहे अनुभव नाही आहे उदाहरणार्थ शास्त्रात किती उदाहरणं दिले सस्याचं शिंग कासवीचं तूप गंधर्व नगर वंध्या पुत्र खक पुष्प इतके उदाहरणं दिलेत वंध्या पुत्र बोलता येतं अरे वंध्या असेल तर तिला पुत्र कसा आणि पुत्र असेल तर वंध्या कशी पण बोलता येतं का नाही वंध्या पुत्र खक पुष्प बोलता येतं कुणी पाहिलं कुणाच्याच आज्याने नाही पाहिलं अजून पण बोलता येतं खक पुष्प हो कासवीचं तूप बोलता येतं अरे तिला दूधच नाही तर तूप कुठून येईल पण बोलता येतं सशाचं शिंग फुटतं का सशाल शिंग माणसाला फुटल पण सशाला नाही यायचं पण बोलता येतं का नाही म्हणून प्रातिभाषिक सत्तेमध्ये बोलता येतं पण अनुभव नाहीये व्यावहारिक सत्तेत बोलता पण येतं अनुभव पण आहे चला पुढे तिसरी सत्ता पारमार्थिक सत्ता साहेब पारमार्थिक सत्तेमध्ये बोलणं नाहीये अनुभव आहे अनुभव आहे आणि पारमार्थिक सत्य मग आहेत कोण दोघच जण आहेत पारमार्थिक सत्तेत एक परमात्मा आणि दुसरं संत हे पारमार्थिक सत्तेमध्ये आहेत म्हणून संतांच्या उपकाराबाबतीत बोलता येत नाहीये फक्त अनुभव आहे त्याचा हो त्यांच्या बाबतीत भगवंताच्या बाबतीत सुद्धा बोलणं नाहीये परे ही परते बोलणे खुंटले वैखरीने कैसे निसांगो कानडाओ विठ्ठलू कर नाटकू तेने मज लावेला वेलू परेही परा पश्यंती मध्यमा वैखरी नाही चालत तिथे त्याच्या बाबतीत बोलता येत नाहीये अनुभव आहे ना तसं संतांच्या बाबतीत सुद्धा बोलता येत नाही संतांच्या परोपकाराबाबतीत सुद्धा बोलणं नाहीये अनुभव आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणले काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते आता सुद्धा माणसं बोलताना सहज बोलतायत हो नारायण बाबांनी काय काय केलं आमच्यासाठी काय सांगावं असंच उत्तर येतं म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मग महाराज जर तुम्ही नाही सांगितलं तर आम्हाला कसं कळलं हो 11 वाजले ना आता काहीतरी सांगावं लागलं म्हणून तुकाराम महाराज म्हणले मज निरंतर जागविती त्या संतांनी मला जाग केलं बाबा आता निरंतर जागविती तो निरंतर शब्दही हे तू पुरस्कृत आहे महाराज निरंतर संतांनी आम्हाला जाग केलं त्या उद्धालकाला श्वेतकेतूला उद्धालक ऋषींनी छांदोग्य उपनिषदामध्ये अनेक दृष्टांत देऊन हो तत्वमशी या महावाक्याचा बोध केला तत् म्हणजे ते त्वम म्हणजे तू अशी म्हणजे आहेस ते तू ब्रह्म आहेस ते म्हणायचं हा गुरुजी मी ब्रह्म आहे पण थोड्या वेळानं म्हणायचं गुरुजी मी कसं काय ब्रह्म असेल हो हां पुन्हा पाठ सुरू पुन्हा दुसरा दृष्टांत मग पुन्हा म्हणायचं हा गुरुजी मी ब्रह्मच आहे हो निर्विकार हो व्यापक देश काल वस्तू परिच्छेद रहित ते ब्रह्म जे आहे ना ते मीच आहे तो हा विठ्ठल बरवा हा गुरुजी मीच आहे तो तेच ब्रह्म आहे पण पुन्हा 5-10 मिनिटाने गुरुजी पण कसा मी ब्रह्म असेल पुन्हा पाठ सुरू म्हणून अनेक दृष्टांतांनी पटवून द्यावं लागलं छांदोग्य हो उपनिषदामध्ये श्वेतकेतूला उद्धालकाने अनेक दृष्टांत दिले किती ते बघून घ्या तुम्ही आता हो मग का बरं थोडा वेळ वाटतं आपण ब्रह्म आहेत पण नंतर इथून उठलं की पप्प्याची माय चल असंच वाटतं की नाही हा कीर्तनात वाटतं समजा याने बाबा जर म्हणले बाबा राम बाबा की हय तुम्ही ब्रह्मच आहेत बरोबर आहे आपण ब्रह्मच आहे पण निघताना खरंच वाटतं का ब्रह्म असं नाही वाटत म्हणून तर मज निरंतर म्हणून पुन्हा 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 सांगावं लागतं म्हणूनच पुन्हा पुन्हा सप्ते करावे लागतात नारळी मोठी मोठी हा त्याचं कारणच आहे कारण आपण उठल्यावर पुन्हा तिथेच जातो आहोत ना रेल्वे पटरी कुठून फिरून येते इंजिनचा डबा तिथंच जातो म्हणून सांगायचं असतं बाबा काय काय निरंतर जागविती संतांनी आम्हाला निरंतर जाग केलं मग महाराज संतांचे काय उपकार आहेत तर त्यांनी आम्हाला जागवलं शिकवलं आणि सांभाळलं हां इकडे बघा जागविती पहिलं चरण सांभाळित
शिकविती करोनी सायास शिकवी शिकविती. बर अजून काय करतात? सांभाळिती. कसे सांभाळिती? तुका म्हणे वच धेनु हेच्याची. तुका म्हणे वच धेनु हेच्याची. 5 मिनिटात. तुका म्हणे वच धेनु हेच्याची. तैसे मज येती सांभाळीत. तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्याचे भावे उतराई. काय द्यावे भावे उतराई. भावे उतराई. भावे उतराई. पार खुमाई. पार खुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली चाल म्हणा चाल म्हणा. तुका म्हणे वस धेनु वेचेची. तुका म्हणे वस धेनु वेचेची. तुका म्हणे वस धेनु एकची. वस धेनु एकची. तैसे मज येती सांभाळीत. तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्याची भावे उतराई. काय द्यावे त्याची भावे उतराई.
अजून 2च मिनिट. हा उत्सव सुद्धा आपल्याला निरंतर जागवतोय. हां, हे उत्सव किती होऊ द्या, निरंतर जाग करण्याचंच काम करतात ना. संतांनी 4 प्रकारची जागृती आपल्याला दिली. मी फक्त प्रमाण सांगतो, काही कथाबिथा काही सांगणार नाही. संतांनी कर्म जागृती दिली, संतांनी धर्म जागृती दिली, संतांनी ज्ञान जागृती दिली आणि संतांनी उपासना जागृती दिली. प्रमाण देतो, लगेच जय विठ्ठल घेतो. संतांनी कर्म जागृती दिली. बाबांनो, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती. तो एक हा, हे कर्म जागृती दिली. तुम्ही आळशी राहू नका. कह कबीर कुछ उद्यम कीजे. हो, दैव दैव आलसी पुकारा, नाथ दैव कर कवन भरोसा. आणि मग आळशी माणसंच म्हणत असतात, त्याला कसं काय भेटलं ते. तुझ्या आज्याला पण नाही भेटायचं. तू 9 वाजता उठतो, ते 6 वाजता उठून जातो. हो, म्हणून कर्म जागृती. तुम्ही आळशी राहू नका, तुम्ही कर्म करा. हे काही नास्तिकवादी लोक म्हणतात संतांनी समाज निष्क्रिय केला. निष्क्रिय नाही केला, संतांनी समाज कर्मारूढ केला, सक्रिय केला. तुम्ही कर्म करा, कर्म करा. संतांचे हे प्रमाण तुम्ही बघा अगोदर. म्हणून संतांनी कर्म जागृती दिली, संतांनी धर्म जागृती दिली. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे. हो, धर्म जागृती दिली, कर्म जागृती, धर्म जागृती. चला पुढे, ज्ञान जागृती. क्रम असा का घेतला? कारण आपला वारकरी संप्रदाय ज्ञानोत्तर भक्ती करणारा संप्रदाय आहे. म्हणून ज्ञान जागृती दिली संतांनी. आहे मी कोण, करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर, निवृत्तीचा हुयम आय. तू कोण याचा विचार करून घे. म्हणून ज्ञान जागृती दिली. आणि चौथी उपासना जागृती. उठा जागे व्हारे उद्या, आपलं उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्याय जाणून, शरणरी गा देवाशी, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे, साचोकारे जाईल आयुष्यदात आहे पा, काळ जपतसे मा सोयताचा गुरुवा, ध्यानी राहा श्रीहरीच्या, संतचरणी भावधरा, शनक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यतावरा. हिची करा बापांनो उपासना जागृती. विठ्ठल जय विठ्ठल. विठ्ठल